माहिती सांगणार आहेत. नमस्कार. आलेले सर्व पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांचं विनायक स्पाईन हॉस्पिटलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपल्याकडे जे ॲडमिट पेशंट आहेत, आम्ही वारंवार म्हणजे तुम्हाला दाखवण्याचं कारण किंवा व्हिडिओ घेण्याचं कारण की भरपूर लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतो मणक्याविषयी. तर तो गैरसमज दूर व्हावा आणि तुमच्यासारखेच आजार असलेले पेशंट आपल्याकडे असतात मणक्याचेच, दुसरे कुठलेही पेशंट आपण पाहत नाही. तर आता वरती ॲडमिट आहेत हे पेशंट. तर ते स्वतः सांगतील की त्यांना त्रास काय आहे आणि त्यांना आता कसं वाटतंय. सगळ्यांनाच ऑपरेशन लागतं असं नाही. काही पेशंट आपल्याकडे विदाऊट ऑपरेशननी सुद्धा बरे केले जातात. तर ते स्वतः सांगतील, त्यांचं नाव सांगतील, गाव सांगतील, त्यांचं वय सांगतील आणि ते सांगतील काय ट्रीटमेंट सुरू आहे. बोला सर. माझं नाव झहीर खान आहे. माझं वय 44 आहे. मी राहणारा पुणे कोंडव्यात. 5 वर्षापासून मला त्रास होता. मी सतत अंगावर काढत होता. फक्त मला वाटलं थोडा त्रास आहे, हे दुखतोय ते दुखतोय. मी खूप कॅज्युअल घेतला स्वतः मनमनावर. पण गेल्या 15 दिवसा अगोदर मी सरांकडे आलतो आणि सर बोलले, झहीर तुम्ही खूप उशीर गेला, तुला ऑपरेशनचा 100% रिक्वायरमेंट आहे. आणि हा पहिला डॉक्टर पाहिला मी जे सरांनी मला सही करून दिलं लिहून. माझी बायको बोलत होती, सर ऑपरेशनपेक्षा दुसरा काही पर्याय आहे का. बोला मला पैशाची नाही गरज, बोली मला तुझी सुरक्षा काय. सरांनी सही केली तिथे मी सरेंडर झालो. म्हणजे तरी पण मी 10 दिवस घेतले ऑप्शन्स, म्हणजे काय करायचं काय नाही. 1 आठवडा मी बेडवर उठत नव्हतो, बसत नव्हतो, जेवण सर्व काय बेडवर. मी हे पाय ठेवत नव्हतो. इथे आलो, 2 दिवस इथे होतो. सरांनी मला ऑपरेशन 6 तास केलं. ऑपरेशन झालं, सर बोलले, अरे खान उठ के बैठ, तेरा ज़िंदगी का अभी मैंने पूरा ले लिया हूँ, पूरा टेंशन मत ले, तो तेरा ज़िंदगी का पूरा हो गया अभी पूरा. जब तक तेरी ये ज़िंदगी है तेरा पीठ का तकलीफ़ कभी नहीं होगा. द कॉन्फिडेंट बहुत मैंने बेटर देखा. और सर का रिस्पॉन्स बहुत कम लोगों को पता है ये अंदर ही हॉस्पिटल, मगर अभी जितने लोग मेरे जो भी आए फिर सब जाके इसका रिव्यू देखते, सब देखते तो पता चलता है ये स्पाइन इतना अच्छा हॉस्पिटल है सर का. तो आई एम व्हेरी हॅपी विथ दिस. आता ते ऑपरेशन झाल्यानंतर ते किती तासाने चालले ते पण तुम्हाला सांगतील. ऑपरेशनच्या पहिले किती जपतो तिथे. 6 तास ऑपरेशन, 2 तास नंतर परत. ही तकलीफ किती दिवस येते आपको. 4 6 5 आणि काय तकलीफ होती म्हणजे उठायला बसायला. पायाला हा आहे. त्रास. आता मी असं थांबलोय ना सरळ, असं मी थांबत नव्हतो. मी फक्त असं झोपून आले. झोपून. हां, पूर्ण झोपून होते आणि झोपून ऑपरेशन झाल्या तास 2 तासात ते चालले. ते स्वतः सांगतील तुम्हाला. हो. आता किती तास म्हणजे किती किलोमीटर चालला असाल खान सर आतापर्यंत तुम्ही. आत्ता मी पूर्ण प्रेमायझीचं राऊंड घेतलं. 2 दिन डेली घेतो मी. हां हां. आणि हा ज्या याच्या 4 राऊंड लंच ब्रेक आफ्टरनून 3 राऊंड घेतो मी. फिजिओथेरपी करतो मी. बरेच चेंजेस आहे माझ्याकडे. म्हणजे आता जे 10-15 किलोमीटर चालला असाल. हो आरामशीर. तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की त्यांना ऑपरेशनच्या अगोदर चालता येत नव्हतं किंवा थांबता येत नव्हतं. म्हणजे आता जेवढा वेळ थांबलेत ते इतक्या वेळ तर ते थांबू शकत नव्हते. तर एवढा त्रास होता आणि ऑपरेशन नंतर त्यांचा त्रास जो आहे तो लगेच संपला. आणि गुप्ते सरांनी तुम्हाला गॅरंटी दिली होती. तुम्ही म्हणताय, सांगितलं आत्ताच की पेपरवर लिहून दिलं होतं तुम्हाला. तर तसा रिझल्ट मिळाला का सर खान सर तुम्हाला. तुम्ही जरा थोडं चालवून दाखवा. आता मी पहिले ना हा पाय ठेवलं की मला त्रास होत होता. बर, आता क्या बात. अजून 1 आठवडा मॅक्स बरं, हा पाय माझा पूर्णपणे बरं होणार. क्या बात आहे. म्हणजे सांगायचं आहे की त्यांची पायाची जी ताकद होती ती पूर्णपणे निघून गेली होती. हो. पाय बधीर झाला होता. चालताना त्यांच्या पायातनं चप्पल पडलेली सुद्धा त्यांना समजत नव्हतं. पण आता ते एवढा वेळ थांबलेत आणि चालून दाखवले आपल्याला. आनंदी आहात खान सर तुम्ही. हो मॅडम. तर ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे त्यांना काय तुम्ही निरोप द्याल. की सर पहिले ईश्वराला जे मानतात आपण त्यांच्याबद्दल गुप्ते सरांना एक चान्स द्या. ही इज अ व्हेरी गुड पर्सन. बोलायला खूप एकदम तिखट आहे. म्हणजे ही इज नॉन कॉम्प्रोमाइज, पण अगदी परफेक्ट माणूस आहे. ही इज अ व्हेरी बेस्ट डॉक्टर. ही इज नॉट अ फ्रेंडली डॉक्टर, बट ही इज अ बेस्ट इन हिज प्रोफेशन. ॲट लास्ट वी नीड अ प्रोफेशन. दॅट्स वॉट. थँक्यू. धन्यवाद सर. एक मिनिट.